भाग 1. शहाजी राजे भोसले. जन्म, कुटुंब आणि वंश परंपरा. 16व्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात सत्तास्थान बदलत होती. दिल्लीतील मुघल सत्तेचा प्रभाव वाढत चाललेला होता, तर दक्षिणेकडील निजामशाही आणि आदिलशाही यांच्यात सत्ता संघर्ष सुरू होता. अशा घडीला पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावर इसवी सन 1594 साली एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्यांचे नाव होते शहाजी राजे भोसले. शहाजी राजांचे वडील मालोजीराजे भोसले हे निजामशाहीतील एक स्वाभिमानी आणि पराक्रमी सरदार होते. भोसले कुळ हे यदुवंशी क्षत्रिय परंपरेतील असून त्यांची परंपरा शौर्य, स्वाभिमान आणि राजनिष्ठेने ओतप्रोत होती. शहाजीराजे यांची आई उमाबाई भोसले या धार्मिक आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होत्या, ज्यांनी आपल्या मुलांमध्ये धर्मनिष्ठा आणि मूल्यांचं बीज लहानपणापासूनच पेरलं. मालोजी राजांना निजामशाहीकडून पुण्याजवळ जुन्नर, शिवनेरी, सुपा आणि इतर भागांची जहागिरी मिळाली होती. हे कुटुंब मराठा समाजात उच्च स्थानावर होतं आणि राजकारणात त्यांचा ठसा होता. मालोजी राजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अनेक लढायांमध्ये यश मिळवलं होतं. शहाजीराजे लहानपणापासूनच हुशार, जिज्ञासू आणि अत्यंत चपळ होते. घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या यात त्यांना लवकरच गती मिळाली. वडिलांच्या बरोबर लढाया पाहताना त्यांनी राजकारण आणि युद्धकलेचं शिक्षण घेतलं. त्या काळात धर्म आणि सत्ता यांचा संघर्ष मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. शहाजीराजांच्या मनात लहानपणापासूनच राजकारणाची आणि समाज परिवर्तनाची बीजं रोवली गेली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी गोष्टींकरता सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मालोजी राजेंच्या पराक्रमामुळे त्यांना राजा हा किताब सुद्धा देण्यात आला. याच काळात त्यांना शहाजीराजांसाठी एक तेजस्वी आणि कर्तबगार वधू मिळाली, जिजाबाई. जिजाबाई या सिंदखेडच्या जाधवराव यांच्या कन्या होत्या. या विवाहामुळे भोसले व जाधव घराण्यातील नाते घट्ट झाले. हा विवाह राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा होता. शहाजीराजांनी आपल्या लहानपणातील अनेक क्षण पुणे, सुपा, शिवनेरी आणि दौलताबाद या भागात घालवले. त्यांच्या मनात धर्म, राज्य, न्याय आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत खोल विचार सुरू झाले होते. ते फक्त तलवारबाज नव्हते, तर विचारवंत सुद्धा होते. त्या काळी निजामशाही, आदिलशाही आणि मुघल सत्ता यांच्यात सत्ता संघर्ष चालू होते. या राजकीय कलहात अनेक मराठा सरदार फसत होते, पण शहाजीराजे या संघर्षात आपली बुद्धी, मुत्सद्देगिरी आणि पराक्रमाच्या जोरावर वेगळं स्थान निर्माण करू लागले होते. शहाजीराजेंच्या वैवाहिक जीवनात जिजाबाई यांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं होतं. जिजाऊ एक परिपक्व विचारांची, धर्मश्रेष्ठ आणि मुलांना नीती, शौर्य व देशप्रेम शिकवणारी स्त्री होत्या. शहाजीराजांनी जिजाबाईंना खूप मान दिला आणि अनेक वेळा आपल्या निर्णयांमध्ये त्यांचा सल्ला घेतला. लवकरच या दाम्पत्याला एक तेजस्वी पुत्र झाला, ज्याचं नाव शहाजीराजांनी शिवाजी ठेवलं. शिवरायांचा जन्म हा केवळ भोसले घराण्याचाच नाही, तर अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासासाठी एक वज्रलेप बनून उभा राहिला. पण त्या वज्राचे मूळ शहाजीराजांच्या तेजस्वी वंशात आणि त्यांच्या विचारात होतं. शहाजीराजांच्या जीवनाची ही सुरुवात होती एका अशाच योद्ध्याची, जो पुढे निजामशाही, आदिलशाही, मुघल आणि मराठा सत्तेच्या संघर्षातून मार्ग काढत स्वराज्य या संकल्पनेला पहिलं स्वरूप देईल. या भागात आपण शहाजीराजांच्या कुटुंबाची, त्यांच्या लहानपणीच्या घडामोडींची आणि त्यांच्या मनात उमलणाऱ्या नेतृत्व गुणांची ओळख घेतली. पुढील भागात आपण पाहू शहाजीराजांची निजामशाहीतील वाटचाल आणि पराक्रम. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. अशाच ऐतिहासिक प्रेरणादायी गोष्टींकरता सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.